हॅलो गाईज, तर तुम्ही बोलत असणार की मी कशाला आली स्वरा 09मध्ये. तर मी कशाला आली कारण तुम्हाला आहे ना मला लेफ्ट राईटची स्टोरी सांगायची आहे. म्हणून कसं माझ्या मावशीच्या मोबाईलमध्ये होत नाही ना, तसं माझ्या चॅनलमध्ये असं यूट्यूबचं ऑप्शनच नाही आहेत. म्हणून मी ह्याच्यामध्ये आली. माहिती नाही ते मला मारेल का? नाही मारणार ते फक्त असे बघायला, अशी करून ती फक्त बघेल, नाही मारणार ती मला. मग आता मी तुम्हाला सांगणार आहे लेफ्ट राईटची स्टोरी डुप्लिकेट. तुम्हाला बघायचं आहे तर बघा, नाही बघायचं तर नको बघू. मी असंच आली तुमच्या व्हिडिओमध्ये. एक मिनटं. हां, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे लेफ्ट राईटची स्टोरी. लेफ्ट राईटच्या स्टोरीमध्ये काय होणार आहे, चला स्टार्ट करूया आपण आता. राईट म्हणजे लेफ्टची आणि राईटची मम्मी होती. ते दोघं अजून पैदा नाही झालेले. डुप्लिकेट स्टोरी ते दोघं अजून पैदा नाही झालेले. म्हणून ते दोघं पैदा झाले आणि लेफ्ट अमीर होता, रिच होता आणि राईट पुअर होता. म्हणून मग ते दोघं जन्माला आले आणि आता बोलले की मी रिच आहे, तो पुअर आहे. असं का होतं? लेफ्ट तर रिच होता म्हणून तो चांगला होता. असे काय लोक चांगले नव्हते, पण तो चांगला होता. मग नंतर तो बोला, यार मला पुअर राहायचं होतं, मला बघायचं होतं पुअर राहणं काय असतं. तर मग लेफ्ट बोलला, नाही नाही नाही, पुअर तू नकोच होऊ. म्हणजे तो नॉर्मल होता, फाटलेले असे कपडे नव्हते, म्हणजे नॉर्मल होता तो आपल्यासारखा. मग नंतर तो बोला की नाही नाही, तू नकोच बनवू नॉर्मल, असं नकोच बनव तू. मग नंतर तो बोलला की अरे नाही नाही, मला पण बघायचं आहे. मग ते दोघं थोडेसे मोठे 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 झाले. असेच बोलत 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 मोठे मोठे झाले. म्हणजे बोलत नाही, म्हणजे असंच वयापुरतं मोठे 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 झाले. असेच 15 वर्षाचे झाले ते लोक, दोघं पण 15 वर्षाचे. आणि मग नंतर लेफ्ट बोलला की आता आपण बिग बॉसमध्ये जाऊया का दोघं? मग तो बोलला हां ठीक आहे, जाऊ. मग त्या दोघांनी मम्मीला रिक्वेस्ट केली आणि ते लोक गेले. आणि त्याच्यामध्ये पण लेफ्ट जिंकला. दुसऱ्या बिग बॉसमध्ये पण लेफ्टच जिंकला, कारण तो रिच होता. बिग बॉस आहे ना, खूपच चालाक होता, तो लय चालाक होता. म्हणून तो आहे ना सारखं रिचलाच करत होता काय पण. आणि मग नंतर तो बोलला की मी सारखं का जिंकतोय, तू का नाही जिंकत आहे? मग तो बोलला नाही ना, मला चालतं. राईट बोलला असा. मग लेफ्ट असं बोललेलं की तू का नाही जिंकत आहे सारखं. तर ते लोक असे लेफ्ट जिंकत गेला. तसे ते लोक 20 वर्षाचे झाले. मग आपले कसे प्रधानमंत्री आहेत, तसंच प्रधानमंत्रीने त्यांना बोलवलं त्यांच्या ह्याच्यात. आणि त्यांच्यामध्ये बिल्डिंग्स पण नव्हती. त्यांच्या तर आपण पण नव्हतो तेव्हा. काहीच नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा. फक्त बिल्डिंग्स होते थोडे असं 3 माळ्याचेच बिल्डिंग्स होते, फक्त 3 माळ्याचे. आणि मग नंतर तो बोलला की मीच का जिंकतोय? मग प्रधानमंत्रीने त्यांना बोलवलेलं ना. थांबा. मग प्रधानमंत्रीने त्यांना बोलवलेलं ना. मग प्रधानमंत्रीने पहिले विचारलं. तो पण लय चालाक होता प्रधानमंत्री कधी चालाक नसतो, पण चालाक होता. डुप्लिकेट आहे ना, म्हणून मग तो लय चालाक होता. मग त्यांनी त्याला बोलवलं की कोण जास्त रिच आहे. मग लेफ्ट बोलला की नाही, राईट बोलला की लेफ्ट रिच आहे. आणि लेफ्ट बोलला की तू माझं नको बोलू, तू स्वतःचं बोल, मग तुला काहीतरी मिळेल. असं माहिती नाही कशाला बोललेलं, पण तुला काहीतरी मिळेल असा राईट बोलला, म्हणजे लेफ्ट बोलला. मग राईट बोलला ना, आता मी सांगितलं आहे त्यांना कोण आहे म्हणून. ते दोघं म्हणजे तो थोडासा तो त्याला इमोशनल झाला. आणि मग नंतर मग प्रधानमंत्री बोला की हे थोडं हसायचं आहे. तर
हे थोडं हसायचं आहे. प्रधानमंत्री बोलला मी आता मरणार आहे म्हणून मी तुला ते बनवतो, प्रधानमंत्री बनवतो. मग तो मेला, प्रधानमंत्री मेला आणि तो पण प्रधानमंत्री राहिला लेफ्ट. आणि लेफ्टची मम्मी ऐकून खूपच अशी खुश झाली आणि राईटला चिडवत होती. मग लेफ्ट बोलला अरे काय मम्मी कशाला चिडवतीस तू हां. मग त्याची मम्मी बोलली सॉरी. त्याची मम्मी बोलली सॉरी. आणि मग नंतर ते दोघं पण मेले. आणि मग तर आपले देवबाप्पा आले. मग आपले देवबाप्पा चालाक नव्हते ना आणि ते नसणारच आपले देवबाप्पा चालाक. मग ते लोक त्यांनी आपल्याला राईटला रिच बनवलं आणि लेफ्टला पुअर बनवलं. म्हणून राईटला सगळे चीज उचलायला वगैरे. आता बघा मी चायला उचललं आहे, कपला उचललं आहे मी. तुम्ही बोलत असा मी असंच नाटकला असं केलं आहे. नाही नाटक नाही आहे हे बघा. तुम्ही थोडंसं असं दिसत असेल तुम्हाला चाय आहे. 1 मिनिट दिसत आहे का? नाही दिसत आहे यार. थांबा 2 मिनटं थांबा. 1 मिनिट. दिसतं चाय आहे हे. म्हणून इथं आपली स्टोरी नाही संपली. म्हणून बघा देवबाप्पा आले आपले आणि देवबाप्पांनी सगळं असं चीज बनवायला आपल्याला ते करायला शिकवलं. आणि मग नंतर हे बघा आत्ता बघा मी हे कापडाचं उचललं आहे माझ्या राईट हाताने आणि हे मिठाचं उचललं आहे मी, हे लोशन उचललं मी, ही क्रीम उचलली मी, ही पावडर उचलली मी, किती काय काय उचललं मी ह्याच्यानी. आणि तसंच आपण बॅडमिंटन पण खेळतो. असं बॅट बॉल पण खेळतो. म्हणजे त्याच्यामध्ये राईट पण लेफ्ट पण यूज होतं. त्याच्यामध्ये लेफ्ट पण यूज होतं. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की लेफ्ट कशामध्ये यूज होतं दोघांमध्ये. असं म्हणजे की मी तुम्हाला एक सांगून टाकते म्हणजे 2 सांगून टाकते. हे पाणी प्यायला मध्ये आणि असं बॅट बॉल खेळण्यामध्ये. आता तुम्ही दुसरं सांगा ठीक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ त्याच्यासाठी बाय.